नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक। आज आहे 27 ऑगस्ट 2024। आता सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये 27 ऑगस्ट 2024 आजपासून राज्यामध्ये उत्तर महाराष्ट्र, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, सटाणा, मालेगाव पर्यंत 30 ऑगस्ट पर्यंत भाग बदलत पाऊस राहील म्हणून ही अंदाज लक्षात येतात। त्याच्यानंतर नाशिक, सटाणा म्हणजे धुळे, नंदुरबार, जळगावकडे, नाशिककडे उत्तर महाराष्ट्र 31, 1, 2, 3 ला उघाड भेटेल। म्हणजे 3 दिवस थोडे उघाड भेटेल, म्हणजे पावसाचा जोर ओसरेल। त्याच्यानंतर 1, 2, 3 सप्टेंबरला परत उत्तर महाराष्ट्रामध्ये पुन्हा जोराचा पाऊस येणार आहे म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा। जसं आता पडलेला ना तसंच पुन्हा परत एकदा उत्तर महाराष्ट्राकडे 1, 2, 3 सप्टेंबरला पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर आता विदर्भ मराठवाड्याकडे बघू। विदर्भ मराठवाड्याच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की विदर्भामध्ये सध्या म्हणजे 30 तारखेपर्यंत भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। पण विदर्भ मराठवाड्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, 31 तारखेपर्यंत तुम्ही तुमचे कामं करून घ्या, कारण की दुपारपर्यंत तुम्हाला 2 वाजेपर्यंत थोडी उघाड भेटणार आहे म्हणून तुम्ही काय करा, तुम्ही तुमचे कामं करून घ्या। कारण की विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6 ला जोरात पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाड्यात जसा नाशिककडे पाऊस पडला तशी परिस्थिती आपल्याकडे होणार आहे। म्हणजे 1 ते 5च्या दरम्यान पोळ्याच्या वेळेस विदर्भ मराठवाड्यात खूप मोठा पाऊस पडणार आहे, मुसळधार पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर परत सांगू इच्छितो तो पाऊस म्हणजे कसा येणार आहे तुम्हाला सांगतो। 1 तारखेपासून तो पाऊस नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, हिंगोली, आदिलाबाद, धर्माबाद, नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, अचलपूर, अकोट, बुलढाणा, जळगाव, जामोद, जालना, बीड, परभणी, लातूर, उस्मानाबाद, नगर, संभाजीनगर, कन्नड, वैजापूर, गंगापूर, जळगाव, धुळे, नाशिक, सटाणा, मालेगाव म्हणजे तो पाऊस तसाच नाशिककडे जाणार आहे म्हणजे हे अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर परत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे 2, 3, 4 ला पश्चिम महाराष्ट्रात सरी येतील हे अंदाज लक्षात घ्यायचा। पश्चिम महाराष्ट्र, पुणे या भागामध्ये म्हणजे खूप मोठा पडणार नाही, तिकडे थोडा पावसाचा जोर ओसर सातारा, सांगलीकडे, पश्चिम महाराष्ट्राकडे, पण तिकडे मात्र 2, 3, 4 सप्टेंबरला सरी चालू राहतील म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। कोकण आणि मुंबईचा पाऊस हे कंपल्सरी चालू राहणार आहे म्हणून हे देखील लक्षात घ्यायचा। जास्त पाऊस म्हणजे 1 ते 5 सप्टेंबरचा म्हणजे 1 ते 5 सप्टेंबरचा विदर्भ मराठवाड्यात मध्ये खूप विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राकडे पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। परत एक सांगू इच्छितो, गुजरातचे जर नातेवाईक असेल तर त्यांना सांगा की आणखीन गुजरातमध्ये 30 तारखेपर्यंत खूप मोठा पाऊस राहणार आहे, महाप्रलय होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। आणि त्याच्या